तर आज पहा त्याला थोडं बाहेर काम होतं, तर ते बाहेर गेलते. तर आता पहा खायासाठी काय घेऊन आले ते. तर असं कुठे पण बाहेर गेले ना ते थोडं लांब, तर काही पण खायला घेऊनच येते, असं रिकाम्या हाताने येतच नाही. तर आता पहा एकदम मस्त भारीवाला त्याने पेढा आणला होता. तर एकदम भारी आता पहा खाणं लावलं आम्ही ना, पेढा काढणं लावला मी खाण्यासाठी. तर की पहा किती भारी आहे. तर एकदम मस्त सुगंध पण येत होता त्याचा आणि एकदम भारी. चला म्हणलं आता खाऊन पाहू. तर चला पहा आता संध्याचे पहिले मीच खाऊन पाहू राहिली बरं का. तर आता पहा खाऊन पाहायला लावला तर कसा लागतो कसा नाही, कारण की त्यानं पहिले खाऊन पाहिला होता, मग नंतर आणला होता. तर एकदम भारी लागत होता. आणि त्याच्यानंतर पहा त्यानं ब्रेड पण आणले होते एकदम भारी. तर ब्रेड आणले होते, तर म्हणलं चला आता काहीतरी एकदम भारी करू खाण्यासाठी. तर आम्ही नंतर पाववडे बनवायला सुरुवात केली. तर आता पहा एवढे तळणं होऊन जायले, आता थोडेच राहिले तळायचे, कारण की चुलीवर बनवणे लावले. चुलीवर कसं पटपट होतं करायला पण. तर म्हणलं चला आता रिकामपणी तर चुलीवरच करू, कारण की जास्त जीव दमेला असलं की मग गॅसवर करते मी, असं आहे. तर आता काही काम नव्हतं त्याच्यानं चुलीवरच करणं लावले. तर ब्रेडचे बनवणं लावले, कारण की गोलपाव काही भेटले नव्हते त्याला. तर त्यानं ब्रेडच आणले होते मी. तर आता अर्धे एकदम भारी मस्त खरपूस बनवणं लावले पहा. तर आता इकडीच्या ठेवले ना त्या, तर एकदम असं हिरव्यागार मिरच्या होत्या, कारण की ब्रेड पाव संग खायला ना तर हिरव्या मिरच्या भारी लागत्या. तर आता अर्ध्या तळाच्या बाकी होत्या, तर अर्ध्याच तळल्या होत्या. तर आता थोडे थोडे करून काढणं लावले.